राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईत 15 जागा मागितलेल्या आहेत, पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्यानं अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना युबीटी पक्ष, मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे चाचपणी सुरू ठेवलेली आहे। दरम्यान जोवर शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही, तोवर सेना मनसे वाट पाहणार असल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलंय 26 डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना दिली। तर पवार कुटुंबातले राजकीय मतभेद मिटले असल्याचं बोललं जातंय। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 29 डिसेंबरला सर्वसाधारण सभा होणार आहे। मनसेकडून भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 जण इच्छुक आहेत। दरम्यान आज ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भिवंडीमध्ये जल्लोष करण्यात आला। तर 2 दिवसांमध्ये जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय। उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बोडारे आणि 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। यामुळे युतीच्या पहिल्या दिवशीच राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। मुंबईत काँग्रेसनं वंचित सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। यामुळे मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पालिका निवडणूक एकत्र लढणार आहे। ठाणे पालिकेमध्ये शिवसेना 81, भाजप 45 तर उरलेल्या 5 जागा मित्र पक्षांना सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चिपळूणमध्ये सुधीर शिंदे यांच्या दुकानावरील एका बॅनरनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं। कृपया कोणीही देणगी मागायला येऊ नये असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला। त्यामुळे राजकीय वर्तुळात बॅनरची जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये पुणे आणि नाशिक पालिकेसाठीचं जागा वाटप पूर्ण झालंय, तर इतरही पालिकांसाठीचं जागा वाटपही पूर्ण झाल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचं राऊतांनी सांगितलं। चर्चेतून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचंही ते म्हणाले। सोलापूर महापालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून ऑफर आली तर स्थानिक नेत्यांना आणि वरिष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार। सोलापूर महापालिका प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली आहे। सांगलीमध्ये राष्ट्रवादी कोणाबरोबर जाणार नसल्याचं शहराध्यक्ष पद्माकर जगदाळेंनी सांगितलंय। तर आमच्याबरोबर कोणी आल्यास वाटाघाटी होणार असंही ते म्हणाले। अमरावती महानगरपालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानची युती होणार आहे। अमरावतीमध्ये तिन्ही पक्षांकडून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। 18 जागांसाठी शिवसेना आग्रही आहे। जळगाव महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून 150 इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या। महायुतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाचा रणशिंग फुंकण्याचा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अन्य पक्षाच्या माजी नगरसेवकांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार महेश लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्ष प्रवेश झाले। मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी 361 इच्छुक उमेदवारांनी अर्ज विकत घेतले। दरम्यान पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 2212 उमेदवारी अर्जांची विक्री झाली। पक्षांतर्गत असलेल्या स्पर्धेमुळे अनेक इच्छुकांनी एकापेक्षा जास्त अर्ज घेतल्याची माहिती आहे। ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली आहे। राज ठाकरेंकडून या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार असं राज ठाकरे म्हणाले। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंनी हे मोठं विधान केलं।
आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असंही ते म्हणाले. युतीच्या घोषणेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. तर आता चुकाल तर संपून जाल असं म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली. मराठी माणूस कोणाच्या वाटेला जात नाही, कोणी त्याच्या वाटेला आला तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी अल्लाह हाफिज म्हटल्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असं राज ठाकरेंनी सांगितलंय, ज्यामुळे भाजपनं आम्हाला हिंदुत्वावरून काही बोलू नये असंही ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच वाहनातून एकत्र प्रवास केला. युतीच्या घोषणेसाठी जाताना त्यांनी एकत्र प्रवास केला. युतीच्या घोषणेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. जळगावात मनसेचे थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष मनसेनं केला. ढोल ताशा आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद साजरा केला. पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष केला. आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईमध्ये शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. एकमेकांना लाडू पेढे भरवत नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना युबीटी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. ठाकरे बंधूंच्या युतीवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. एका महिला कार्यकर्त्यानं ठाकरे बंधूंचं नाव लिहिलेला चष्मा घातला आणि आनंद साजरा केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करण्यात आला. अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा होताच नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरे सैनिकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि नाशिक ढोलच्या तालावर थिरकत आनंद साजरा केला. मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्र येऊन पुण्यातील अलका टॉकीज चौकात जोरदार जल्लोष केला. युतीची घोषणा होताच जोरदार आनंद साजरा केला. दोन पक्ष अस्तित्वासाठी लढतायत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फार काही परिणाम होणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर भावनिक बोलण्याला आता काहीही होणार नाही या बोलण्यानं असंही ते म्हणाले. तर ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड चुहा भी नहीं निकला असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. मुंबईला सेवेकरी हवेत, स्वतःचा फायदा बघणारे नकोत असंही ते म्हणाले. तर ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणसाचा ठाकरे म्हणजे मराठी नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईला लुटण्याचं काम सुरू आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. ठाकरे बंधूंची युती ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नसल्याची टीका आशिष शेलारांनी केली. तर युती त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आहे असा घणाघात त्यांनी केला. राजकारणात काहीही कायम नसतं. राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकर यांनी हे सूचक विधान केलं. नार्वेकरांच्या विधानामुळे चर्चांना जोरदार उधाण आलं. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर आम्ही मविया म्हणून एकत्रच आहोत असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी जनतेचा कार्यकर्त्यांचा विश्वास गमावल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही अशी टीकाही त्यांनी केली. तर महाराष्ट्रामध्ये मराठी करून भावनिक आवाहन चालणार नाही असंही ते म्हणाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा राजकीयदृष्ट्या कोणताही परिणाम होणार नाही असं संदीपान भुमरेंनी म्हटलंय. तर राज्यातील मतदार त्यांच्यासोबत एकत्र नसणार असंही ते म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र आलेत ही चांगली गोष्ट आहे असं नवनीत राणांनी म्हटलंय. तर ते राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत, मात्र त्यांचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर असल्याची टीका त्यांनी केली. धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना डिवचलं.
धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळ नाद करायचा नाही म्हणत नाव न घेता ओमराजेंना डिवचण्यात आलं. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी कुडाळ न्यायालयानं या तिघांना दणका दिला आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले चिंतन पटेल यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. येणाऱ्या काळात शिरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना, शिक्षण तसंच आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम करणार असं मत यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतन पाटील यांनी व्यक्त केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूप सिंग नाईक यांचं निधन झालंय. नवापूर इथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.